मंगळवारी हा दिवस आपण भारताच्या प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. भारत हा विविधतेत एकता असलेला आगळा वेगळा देश आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो. मला माझा देश खूप आवडतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद, जय जय भारत. वास्तविक पहिलीचे मुलं वाचायला लिहायला लागतात, तर त्याने सुद्धा मोठी हिंमत दाखवून पाठांतर पण केलं आणि ते मांडणं सुद्धा महत्वाचं असतं. इथं काही सगळं पाठांतर असतं आपलं आणि पुढे आल्यानंतर आपल्याला भीती वाटते. जे पाठ केलेलं असतं किंवा जे सांगायचं ते सांगता येत नाही. पण रोजितची डेअरिंग इतकी जबरदस्त आहे की तो सगळ्या मुलं आपल्याकडे बघता आहेत, सगळे ग्रामस्थ आहेत, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा लाज न लाजता न घाबरता अतिशय धीटपणे त्याने भाषण केलं. या भाषणासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक पाडवी सर यांच्याकडनं त्याला 20 रुपये बक्षीस आहे आणि आपले शाळेचे श्री वसावे सर यांच्याकडनं 20 रुपये बक्षीस त्याला देण्यात येत आहे. तर हे बक्षीस आमचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंजितदादा यांनी त्यांना द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आपल्या गावातील अंगणवाडी ताई यांच्याकडनं सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस रुचितला देण्यात येत आहे. रुचित पुढे इकडे 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 चला क्लॅप करा. बघा शाळेवाला सगळ्यांनी. तसेच नेहा वसावे यांच्याकडनं सुद्धा 20 रुपयाचं बक्षीस रुचितला देण्यात येत आहे. तसेच आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्य उपसरपंच वासंतीताई यांच्याकडनं सुद्धा रुचितला 100 रुपये देण्यात येत आहे. ते त्यांनी स्वतःच द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. याच्यानंतर